अजितदादांचा विमान अपघात नव्हे घातपात असू शकतो। रोहित पवारांनाही अजितदादांच्या अपघाती निधनावर आता शंका येते। जी शंका गेले काही दिवस सोशल मीडियावरती व्यक्त करण्यात येत होती। विमानाचं रुटीन चेकअप झालं होतं का, त्याचा रिपोर्ट कुठे आहे, कॉल लॉग्स कुठे आहेत? एका दोषी असलेल्या अनेक प्रकरणांमध्ये व्यावसायिक विषयांच्या बाबतीत ज्याच्यावरती दोष झाले होते असे पायलट का ठेवण्यात आला होता? दृश्यमानता कमी असताना टेक ऑफ का केलं? मुख्य पायलट काहीच कसा बोलला नाही अपघाताआधी? पायलटनं अपघात घडवून आणला का? असे असंख्य प्रश्न, अनेक प्रश्न रोहित पवारांनी विचारले। दादांचा दौरा का बदलला? विमानाची वेळ बदलली गेली का? पायलट खरंच बदलले का? का बदलले? असे काही प्रश्न आहेत। मग त्यानंतर केंद्रीय विमान मंत्रालयाचा अहवाल आलाय का, एटीसी ट्रान्सक्रिप्ट, आणि या अहवालामध्ये का त्याच्यामध्ये डिस्क्रिपन्सी आली, का त्याच्यामध्ये फरक आलेला आहे? मधील वेळेची विसंगती का आली? पायलट रडारचा 1 मिनिट आधीच ते जो ट्रान्सपॉन्डर आहे तो का बंद झाला, का बंद केला गेला? व्हिजिबिलिटी कमी असताना सुद्धा टेक ऑफ का झालं? जर टेक ऑफ पुण्याचं एअरपोर्ट बॅकअप पकडून केलं असेल तर लँड करण्याचा प्रयत्न का तिथं झाला, असा आमचा प्रश्न आहे। रनवे 29 अवेलेबल असताना, सेफ असताना, फ्लॅट असताना, कुठलंच टेन्शन तिथं नसताना, तिथं सूर्याचा पण त्रास नसताना सारखं सारखं मला रनवे 11च पाहिजे असं का त्या ठिकाणी सांगण्यात आलं? आधीच विमान कमी उंचीवर आणले गेले होते का? त्यानंतर शेवटच्या काही मिनिटात पायलट काहीच, जो मेन पायलट आहे, एवढी घटना जमीन जवळ येते, विमान टिल्ट होतंय, तिथं बंद पडतंय विमान, तरी तुम्ही काहीच बोलत नाही, याचा अर्थ काय? तर याचा अर्थ जर काढायला गेलं तर मी सामान्य परिवारातला एक व्यक्ती म्हणून, नाही तर सामान्य व्यक्ती ज्याचं टेक्निकल बॅकग्राऊंड कुठलंच नाही, मला असं वाटतं की हा अपघात नाही, हा 100% त्याच्यामध्ये घात असू शकतो। दरम्यान रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघातावर सवाल उपस्थित करताना नेमकं काय म्हटलंय पाहूया। होतं का, म्हणजे विमान उडण्याच्या लायकीचं होतं का, असा एक वेगळा रिपोर्ट हा डीजीसीएचा असतो, तो सुद्धा तिथं बघण्याची जरूरत आहे। रुटीन लाईन मेंटेनन्स हा करावा लागतो, एक मेन मेंटेनन्स, इंजिन काढावं लागतं, घालावं लागतं, ऑइल चेक करावं लागतं सगळं, आणि त्यानंतर हा रुटीन मेंटेनन्स, कुठलाही प्रवास झाल्यानंतर ते विमान चेक करावं लागतं, त्याला रुटीन मेंटेनन्स बघावं लागतं। आणि हे अतिशय क्रिटिकल एरिया असतो हा पोलिसांचा, विमानाचा, तिथं सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरा असतात, तिथं मोठ्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्टचे विमानं ठेवलेली असतात, आणि तिथं सगळीकडे हँगरच्या बाहेर आणि हँगरच्या आत सीसीटीव्ही कॅमेरा त्या ठिकाणी असतात। त्यामुळे ते सीसीटीव्ही कॅमेरा कुठे आहेत, कसे आहेत, कोण मेंटेन करत होतं, खरंच विमानाला कुणी हात लावला होता का, चेकिंग झालं होतं का, हे सगळं तिथं बघण्याची आपल्या सर्वांना जरूरत आहे। आणि विमानाचा हेवी बेस मेंटेनन्स हा कधी केला, कसा केला, काय केला, त्याला विमान कंपनीली सुद्धा शेड्यूल दिला असतं, आणि त्या शेड्यूल प्रमाणेच आपल्याला मेंटेनन्स हा करावा लागतो। ते झालं होतं का, त्याचा रिपोर्ट कुठे? हे जे व्हीएसआर कंपनी आहे, त्या व्हीएसआर कंपनीमध्ये अनेक एक्स डीजीसीआयचे लोक काम करतात, नाही तर त्यांचे कन्सल्टंट आहेत। त्यामुळे आम्हाला भीती अशी आहे की आतापर्यंत गेल्या 13-14 दिवसामध्ये काहीच झालं नाही, फक्त सीसीटीव्ही गोळा केलेले आहेत, बाकी ह्यांनी अजून सुद्धा रिसर्च नाही तर इन्व्हेस्टिगेशन काही झालेलं नाही। आणि असंच जर टाइमपास करत राहिले तर मग हे सगळं मॅन्युप्युलेट केलं जाऊ शकतं, हे सगळे खोटे रिपोर्ट हे केले जाऊ शकतात। त्यामुळे रिपोर्टवर फक्त विश्वास ठेवून चालणार नाही, सगळे सीसीटीव्ही आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागतं। दुर्दैव असं 2023ला हा अपघात झाला, पण आतापर्यंत त्याचा रिपोर्ट आलेला नाही। अजितदादांचा दुर्दैवी ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या बातम्या जेव्हा अख्ख्या देशामध्ये तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केल्या गेल्या, तेव्हा कुठेतरी डीजीसीएला तिथं जाग आली, आणि फायनल रिपोर्ट सून इन सप्टेंबर 2023 मुंबई लेअरजेट असं सांगण्यात आलं। म्हणजे कुठेतरी व्हीएसआरचा एक होल्ड आहे डीजीसीएवर, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। म्हणून एवढा मोठा रिपोर्ट होऊन त्या ठिकाणी तो दाबण्यात आला। मग का हा रिपोर्ट दाबण्यात आला? हा रिपोर्ट जर आतापर्यंत आला असता, तो जर सरकारपर्यंत पोहोचला असता, तर मग काही गोष्टींमध्ये बदल होऊ शकले असते, आणि मग आज आपले अजितदादा, माझे काका, हे आज आपल्या सर्वांमध्ये इथं असू शकले असते। पण हा रिपोर्ट न झाला, न त्याच्यावर चेक झालं, कसं घडलं याचा कुठेही अभ्यास त्या ठिकाणी झाला नाही। हा रिपोर्ट आजपर्यंत दाबला, असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे। ह्याच्यामध्ये आदल्या दिवशी 27 जानेवारीला रोजच्या वेळेपत्रानुसार दादा संध्याकाळी, म्हणजे जेव्हा कॅबिनेटच्या बैठका झाल्या, दादा म्हणाले होते अधिकाऱ्यांना
की 4-5 तास मी माझी कामं करेल, काही अधिकारी मला माझ्या पार्टीतले काही अधिकारी भेटणार आहे आणि काही नेते भेटणार आहेत आणि काही कर्मचारी भेटणार आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करेल आणि मग मी मुंबईला जाईल, असा दादांचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अंदाज होता. ताफा सुद्धा लागला होता. एक फार मोठे नेते दादांना भेटण्यासाठी येणार होते, ते वेळेत येणार होते, पण उशीर झाला. ते उशिरा आल्यामुळे आणि चर्चा उशीरपर्यंत सुरू राहिल्यामुळे दादांचा वेळ त्याच्यामध्ये गेला आणि 5-5:30ला जे दादा गाडीली जाणार होते ते गाडीली जाऊ शकले नाही. त्यांना पर्याय राहिला नाही, त्यांना विमान बुक करावं लागलं आणि म्हणून 7:13 म्हणजे संध्याकाळी दुसऱ्या दिवशीचं विमान हे आदल्या दिवशी म्हणजे 27 तारखेला तिथं बुक झालेलं आपण बघितलं. पूर्व विदर्भातील एक कुठले तरी नेते आहेत, हे मोबाईल चेक करा दादांचे, नाही तर लँडलाईनवर कोणाचा फोन होता काय होता मला माहित नाही, पण मला जे कळालेलं आहे सही करावीच लागते. फार महत्वाची फाईल आहे आणि मग ती फाईल कुठे आहे हे जेव्हा बघितलं गेलं, ती फाईल घरी नव्हती, ती फाईल मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये होती दादांच्या. दादा कुठलीच फाईल मोकळी ठेवत नाहीत, पण अचानक ती फाईल तिथं होती. मग ती दादांनी बोलवली. बोलवण्यात येण्यात मुंबईचं संध्याकाळचं ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे. ती फाईल पोहोचूस तर वेळ गेला. वेळ गेल्यानंतर ती फाईल आली, पण एक मोठा नेता आपल्या पक्षाचं बोलत असेल तर सही तर करावीच लागेल. आणि मग दादांनी ती सही केली. ती फाईल यूज तर सही करूस तर त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी वेळ गेला. यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे. सुषमाजी, आपणही ही प्रेस कॉन्फरन्स पाहिली असेल, आपलं पहिलं या बाबतीतलं काय म्हणणं पडतंय? मला असं वाटतं की आज रोहित पवार यांनी जे मुद्दे उपस्थित केले ते महाराष्ट्राला हादरवून टाकणारे तर आहेतच, पण महाराष्ट्रातला जो प्रत्येक माणूस, जो दादांना मानणारा, दादांवर प्रेम करणारा माणूस आहे, ज्याला एका सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे, असा प्रत्येक माणूस, त्या प्रत्येकाच्या मनातली भावना किंवा त्या प्रत्येकाच्या मनातल्या शंका, प्रश्न हे आज रोहित पवारांनी उपस्थित केलेले आहेत. मला स्वतःला जेव्हा शेवटची स्लाईड चालू होती आणि त्या शेवटच्या स्लाईडवर की माझे दादा हे प्लास्टिक बॉटल वापरायचे, ते प्लास्टिक बॉटलवरून काचेच्या बॉटलवर का आले, आणि हे म्हणत असताना त्यांनी एक सिरिंज बॉटलमध्ये घुसवणं, हे सगळं आमच्यासारख्या सामान्य लोकांच्यासाठी हादरवून टाकणारं आहे. किंबहुना एकूण आपण कुठल्या दिशेने चाललेलो आहोत आणि असं राजकारण असू शकतं का, अशी काही व्यवस्था असू शकते का, हे अतिशय धक्कादायक आहे. म्हणजे सुषमाजी, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे होत्या. आपल्यासोबत आता आहेत रोहित चंदावरकर, जे स्वतः विमान वाहतूक आणि विमान उड्डयन या क्षेत्राचे अभ्यासक आहेत. रोहितजी, मी आज जे रोहित पवारांनी आरोप व्यक्त केलेले आहेत त्याच्यातले जे डिस्क्रिप्टिव्ह विषयाचे काही आरोप आहेत, उदाहरणार्थ हँगरमधला CCTV अवेलेबल आहेत का, मी ते प्रश्न घेणार नाहीत, कारण ते एजन्सी त्याची उत्तरं देऊ शकतात. पण प्रत्यक्ष विमान उड्डयन आणि तो पायलट याच्याबद्दलचे काही त्यांचे मुद्दे होते, त्या बाबतीत तुमच्याकडनं काही माहिती किंवा इन्साइट्स घेण्याचा आपला प्रयत्न असेल. एक मुख्य मुद्दा त्यांनी मांडलेला आहे तो असा की विमान टिल्ट झाल्यानंतर जेव्हा डिसेंट त्याचा वेगानं सुरू झाला त्यावेळी को पायलट पाठक या ओ शिट असं म्हणतात, पण मुख्य पायलट काहीच बोलत नाहीये. हे कसं काय शक्य आहे? या शक्यतेकडे आपण कसं पाहता? मला प्रसन्न आधी हे सांगायचंय की आजचं रोहित पवार यांचं प्रेझेंटेशन हे अतिशय इम्प्रेसिव्ह इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात, अत्यंत प्रभाव टाकणारं अशा पद्धतीचं होतं, ते मला आवडलं. आधी गेल्या काही दिवसापासून घातपात असे जे काही आरोप होते ते मुख्यतः लक्षात घ्या की राजकीय अँगलनी केले जात होते, विविध व्यक्तींकडून, विविध नेत्यांकडून वगैरे वगैरे, जनतेतल्या काही लोकांकडून सुद्धा. बरं, त्याच्यामध्ये टोन प्रसन्न असा एक होता की अजित पवार काहीतरी बोलणार होते, जाहीर करणार होते, म्हणून त्यांना मुद्दाम हे घातपात त्यांचा करण्यात आला वगैरे वगैरे, असं काहीतरी ते आरोप प्रत्यारोप सोशल मीडियामध्ये सुरू होते. त्याच्यापासून पूर्णपणे वेगळं असं प्रेझेंटेशन रोहित पवार यांनी केलं. मला ते अतिशय आवडलं आणि ते अशा अर्थाने मी म्हणतोय की त्यांनी पूर्ण तंत्रज्ञान या विषयावर फोकस केलं. त्यांनी कुठलाही राजकीय मुद्दा याच्यात आणला नाही, हे फार चांगली गोष्ट आहे. त्यांनी राजकारण आणलं नाही, त्यांनी कुठल्या तरी राजकीय संघटनेकडून, राजकीय पक्षाकडून, सत्ताधारी पक्षाकडून, अन्य कुठल्या विरोधी पक्षाकडून, अन्य कोणाकडून हे घडलंय वगैरे असा काही भाग त्यात आणला नाही, चांगली गोष्ट आहे. त्यांचा पूर्ण रोख प्रसन्न लक्षात घेतला पाहिजे. तो VSR ही कंपनी जी विमानं भाड्याने देते, त्यांच्या मालकीची विमानं आहेत किंवा लीजवरची विमानं आहेत, ती
नेत्यांना किंवा अन्य व्हीआयपींना भाड्याने देते, त्यांच्या मेंटेनन्स आणि देखभाल वगैरे ह्याच्यातलं हो. काटछाट, खर्चाची काटछाट, यामुळे येणाऱ्या समस्या, ॲरो नावाची जी काही एजंट असल्यासारखी म्हणजे प्रवासी एजंट असतात तशी विमानाचं भाड्यावर देताना जी एजन्सी म्हणून काम करते त्यांच्याबद्दलच्या शंका, हो आणि पायलट जो कपूर आहे त्याच्याबद्दलच्या, त्याच्या पात्रता किंवा त्याचं जे काही बॅकग्राऊंड आहे त्याच्याबद्दलच्या शंका, याच्यावर हे सगळं फोकस्ड होतं. त्याच्यामुळे ते फार महत्वाचं ठरलं आणि बरं. त्यांनी उपस्थित केलेले अनेक मुद्दे प्रसन्न होय टेक्निकल पॉइंट ऑफ व्ह्यूने मी बोलतोय, आणि तसंच हा विषय बघितला पाहिजे, कारण हा टेक्निकल विषय पूर्ण. बरोबर आहे. त्यांनी उपस्थित केलेले प्रेझेंटेशन मधले अनेक मुद्दे माझ्याही मनात आले होते आधी, किंवा अनेकांच्या मनात आले होते, आणि ते सगळ्यांना पडलेले प्रश्न आहेत. बरं. पुढचा पार्ट तुम्ही जो म्हणताय तो याच्यामध्ये पायलट, हो, माझा प्रश्न होता, मी रिट्रेट करतो. माझा प्रश्न असा होता की रोहित पवार लक्षात आणून देतात की जो काही कॉल लॉग किंवा कम्युनिकेशन लॉग समोर येतोय त्याच्यामध्ये जेव्हा विमान डिसेंट त्याचा जोरदार सुरू झाला त्यावेळी को पायलट पाठक म्हणतात की त्या एकदा म्हणतात ओ शिट, एकदम त्यांना धक्का बसतो. पण एवढा धक्का, म्हणजे रोहित पवारांचे शब्द आहेत की आपण ऍक्सिडेंट, म्हणजे आपल्या गाडी सुद्धा कोणी अचानक समोर आलं तरी आपल्या तोंडातून शिवी येते, पण इथे विमान अख्खं कोसळायला लागलेलं आहे पण मुख्य पायलट काही बोलत नाही, हे कसं काय शक्य? हो, त्याच्यामुळे त्या प्रश्नाकडे येतो. तो योग्य प्रश्न आहे, तो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तर याच्यामुळे मी पहिल्यापासून जे म्हणत आलोय की या दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन मला इथे दिसतंय. पहिली गोष्ट, विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड किंवा अंदाज चुकणं वैमानिकाचा वगैरे हा भाग, आणि दुसरं म्हणजे शेवटच्या क्षणी वैमानिकाचं नियंत्रण विमानावरचं सुटून ते कलणं एका बाजूला वगैरे वगैरे. हे मी अपघाताच्या दुसऱ्या दिवसापासून 29 तारखेपासून वेगवेगळ्या चॅनल्सवर वगैरे बोलतोय. याच्यात हा भाग आलेला आहे की पायलट कडून काहीच मेडे कॉल न जाणं किंवा त्यांनी एटीसीला न सांगणं, त्याचा कुठे आवाजच आतापर्यंत उमटलेला न दिसणं, पुढे ते दिसेल न दिसेल आपल्याला माहित नाहीये, ब्लॅक बॉक्समध्ये न दिसणं, याच्यातून पायलट थोडा बेसावध, थोडासा बेशुद्ध अवस्थेत, झोपेत असा होता की काय, याकडे रोहित पवार यांनी बोट दाखवलंय, अंगुली निर्देश केलाय असं आपण म्हणू. हो, हा मुद्दा फार महत्वाचा अशासाठी आहे की त्याच्यातून हे पायलट एरर किंवा पायलटची चूक या दिशेला जातं सगळं. पहिल्यापासून लक्षात घ्या, मी म्हणत आलोय की लिअर जेटमध्ये वारंवार प्रॉब्लेम्स येत आलेले आहेत, भारतात सुद्धा येत आलेले आहेत, जगभरात येत राहतात, कारण त्याचे स्पेअर पार्ट्स मिळत नाहीत. 14 वर्षापूर्वी या विमानाचं प्रोडक्शन बंद झालं वगैरे वगैरे. दुसरा पॉइंट, ग्रामस्थ किंवा खाली असलेले लोक सांगतात या विमानातनं काहीतरी विचित्र आवाज येत होता. हे कशाकडे बोट दाखवतं? ते दाखवतं की इंजिनामध्ये बिघाड किंवा इंजिनातून काहीतरी वेगळा आवाज येणं, म्हणजे त्याच्यात काहीतरी एक्झॉस्ट किंवा अन्य प्रॉब्लेम त्याच्याकडे दाखवतं बोट. आणि तिसरी गोष्ट, पायलटने काही न बोलणं किंवा पायलट पैकी एकानी शेवटच्या क्षणी शेवटी ओशिट असं ओरडणं, याचा अर्थ कंट्रोल बाहेर सगळं गेलेलं आहे आणि आता आपण काही करू शकत नाही या स्टेजला ते आले. म्हणजे पायलटला त्या विमानावर, बिघडलेल्या अवस्थेतील विमानावर नियंत्रण मिळवण्यात आलेलं अपयश, म्हणजे थोडक्यात पायलटची चूक असं आपण त्याला म्हणू शकतो. याच तर गोष्टी आपण पहिल्यापासून म्हणत आलोय. आता शेवटचा पॉईंट तुम्हाला मी सांगतो. पायलटचा आवाज नाही आला हे फार मोठं इंडिकेटिव्ह आहे. त्याची अवस्था काय होती, रोहित पवार यांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं तो हाँगकाँगहून आदल्या रात्री आला होता, बराच प्रवास करून आला होता, मग त्याची बाकी काही बॅकग्राऊंड आहे, त्याचं इन्व्हेस्टिगेशन सगळं होईल वगैरे वगैरे. मला हे स्पष्ट दिसतंय की थोडी घाई उतरण्यासाठीची असल्यामुळे 11 डायरेक्शनच्या रनवेत त्यांनी उतरणं, समोर डोळ्यावर प्रखर सूर्यप्रकाश येणं, त्यामुळे त्याला रनवे न दिसणं, आणि शेवटच्या क्षणी त्याला लक्षात येणं की रनवे खूप डावीकडे राहिलाय, म्हणून त्यांनी एकदम लेफ्ट बँक मारणं, आणि त्या लेफ्ट मध्ये त्याचा विमानातल्या ऑलरेडी असलेल्या तांत्रिक बिघाडामुळे विमानाचं नियंत्रण पूर्णपणे सुटणं, अशा सगळ्या गोष्टींची सिरीज मला याच्यामध्ये दिसते आहे. याच्यात इन्व्हेस्टिगेशनचा भाग, महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतोय मी, इन्व्हेस्टिगेशनचा भाग डीजीसीए यांनी केला पाहिजे. तोही रोहित पवारांचा मुद्दा मला मान्य आहे की नीट इन्व्हेस्टिगेशन वेगाने होताना दिसत नाहीये. तुम्हाला थोडक्यात पटकन सांगतो, गुजरात अपघात जो झाला, अहमदाबाद एअर इंडिया क्रॅश झाला, त्याचा अजूनही आपल्याला रिपोर्ट फुल अँड फायनल रिपोर्ट आलेला नाही. 7 महिने झाले. तर त्यामुळे ती शंका, ती सुद्धा योग्य आहे. रोहित पवार यांनी शंका घेणं योग्य आहे, तो त्यांचा अधिकार आहे लोकप्रतिनिधी म्हणून आणि पवार कुटुंब सदस्य म्हणून. आता पॉइंट फक्त एवढाच आहे की या सगळ्या गोष्टींचा निर्देश हा निग्लिजन्स प्रसन्न, महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, निग्लिजन्स, बेफिकीरपणा, निग्लिजन्स, कॉस्ट कटिंग, विमानाची देखभाल न होणे याकडे आहे. तो घातपात याकडे जात नाही. त्यामुळे घात असा शब्द त्यांनी का वापरला एवढा मात्र प्रश्न माझ्या मनात प्रसन्न आहे, कारण हे सगळं दाखवते की निष्काळजीपणा आहे त्यामध्ये.
बरं. पायलटचा निष्काळजीपणा आहे. जी कंपनी त्या विमानाची मालक आहे त्यांचा मेंटेनन्स म्हणजे विमानाची देखभाल करणं ह्याच्यात निष्काळजीपणा आहे. हो. आणि रोहित पवार यांचं पूर्ण तासाभराचं प्रेझेंटेशन तुम्ही जर बघितलं तर त्याच्यात सगळा भर हे कसं सगळ्या लेवल्सला निष्काळजीपणा दिसतो आहे. तर मला असं वाटतं की निष्काळजीपणा आणि पायलटच्या चुका आणि विमानातला बिघाड यामुळे झालेला अपघात बरं. आणि मुद्दाम कोणीतरी घडवलेला घातपात याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की रोहित पवारांचं शेवटचं वाक्य बोलतो, रोहित पवारांचं आजचं प्रेझेंटेशन हो. हे पूर्ण या केसमध्ये निष्काळजीपणा कसा होता बरं. आणि मग विमानात बिघाड कसा झाला आणि नाही, त्याच्यामध्ये, त्याच्यातून रोहित पायलटचा सर, कंट्रोल कसा सुटला याकडे बोट दाखवत आहे. रोहित सर, ते म्हणजे आता आपण फक्त अंदाज बांधू शकतो, कारण आम्ही आमच्या आमचे जे पुढारी न्यूजचे तिकडे प्रतिनिधी होते त्यांच्या थ्रू सुद्धा विचारायचा प्रयत्न केला की तुम्ही कुठला पक्ष व्यक्तीकडे बोट दाखवताय का, तर त्याला रोहित पवार नाही म्हणाले. एकीकडे जर का ते घात म्हणत असतील तर अजित पवारांचा कोणी घात करणार असेल, राजकीय खून करणार असतील किंवा हत्या करणार असतील तर काहीतरी फायदा असणार म्हणून हत्या होणार. आता असा फायदा एकतर राजकीय असेल किंवा व्यक्तिगत असेल. मग कुठेतरी तुम्ही जर का तुम्ही हत्या म्हणता तर तुमचं काहीतरी लॉजिक असणार, पण त्याला काही रोहित पवारांनी आम्हाला उत्तर दिलं नाही. हरकत नाही, पण ते जे सांगू पाहतायत रोहित सर, त्याच्यात एक चूक घडली तर ती चूक असेल, चुकीची सिरीज असेल आणि ती अख्खी जुळून येत असेल. एक पूर्व विदर्भातला मोठा नेता उशिरा आला म्हणून गाडीच्या ऐवजी विमान घ्यावं लागलं. विमानातला पायलट असा होता की ज्याने आतापर्यंत ज्याच्यावर सर्व्हिस रेकॉर्डमध्ये ताशेरे ओढलेले आहेत. विमान असं होतं की जे काय 10 वर्षापूर्वी त्याचे पार्ट्स आता मिळत नाहीत. या सगळ्या गोष्टी इतक्या अचूकपणे खुट्टी फिट बसत असेल तर तो अपघात म्हणायचा म्हणजे त्यासाठी मग फायनल डेस्टिनेशन पिक्चरच बघावं लागेल की सगळं योगायोगाने सगळं जुळून येतं आणि माणूस मरतोय. या ठिकाणी मग रोहित पवारांच्या बोलण्यामध्ये आपल्याला पॉईंट दिसतो. हो, तुमचा प्रश्न कळला. पॉइंट असा आहे प्रसन्न, वारंवार विमान अपघात झाल्यानंतर मी जे काही वर्षानुवर्ष लेखन केलंय पेपर्समध्ये किंवा टीव्हीवर जे बोललोय, हो, त्याच्यात एक मुद्दा जो आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ बोलतात त्यांच्याकडून मी शिकलोय, तो मी गेली 20-25 वर्ष बोलत आलोय, तो असा आहे हो, की कोणताही क्रॅश मोठा होतो तेव्हा अशाच प्रकारे 3-4 गोष्टी बिघडतात म्हणूनच क्रॅश होतो. पुन्हा सांगतो गोष्ट की एक गोष्ट बिघडली आणि विमानाचा क्रॅश झाला असं होत नाही. एक गोष्ट जर बिघडली तर त्याला बॅकअप असतो. जसा तुमच्या कॉम्प्युटरला बॅकअप असतो, मोबाईलला बॅकअप असतो, तसा विमानामध्ये प्रत्येक गोष्टीला बॅकअप असतो की एक इंजिन बिघडलं तर दुसरं इंजिन आहे, दुसऱ्या इंजिनावर तुम्ही उतरू शकता. एक जर वायर बिघडली तर त्याला दुसरी वायर बॅकअप असते वगैरे वगैरे. हो. जेव्हा हवामान सुद्धा खराब आहे, म्हणजे व्हिजिबिलिटी या दृष्टीने मी म्हणतोय की तिकडे धुकं आहे, 3000 मीटरच व्हिजिबिलिटी आहे, जेव्हा तुम्ही घाईत उतरायला बघताय कारण पहिला तुमचा उतरण्याचा अटेम्प्ट चुकलाय आणि मागे व्हीव्हीआयपी बसलाय, तुमच्यावर प्रेशर आहे की उतरायचंय, आणि रोहित पवारांनी उल्लेख केला की पुढे जाऊन कुठलं तरी दुसरं एक कमर्शियल बुकिंग होतं, त्याच्यात 10 लाख रुपयाचं भाडं येणार होतं, त्यामुळे तुम्हाला हे लवकर संपवायचंय, त्यामुळे घाईत आहात. दुसरा पार्ट, पहिला पार्ट व्हिजिबिलिटी वाईट आहे, डोळ्यात सूर्य आहे, तुम्ही घाईत आहात, तुम्ही 11 नंबरच्या रनवेवर या साईडनी चुकीच्या बाजूने उतरत आहात. दुसरा भाग, तुम्ही पण थकलेले आहात, तुम्ही पण आदल्या दिवशी हाँगकाँगहून आलेले आहात, तुम्हाला VFR चा तेवढा अनुभव नाही किंवा तेवढं हे नाहीये, तुम्ही स्किल्ड पायलट मोठ्या विमानांचे आहात वगैरे वगैरे. तिसरा भाग, विमानाचा मेंटेनन्स बरोबर नाही, त्यामुळे विमानात बिघाड होतोय, खालचे ग्रामस्थ म्हणतायत की आवाज वेगळाच काहीतरी येत होता. चौथा भाग, तुम्हाला त्या धावपट्टीमध्ये टेबल टॉप रनवे आहे, त्याच्यामध्ये युजली तुम्हाला व्हिज्युअल प्रॉब्लेम असतो कारण त्या उंचीचा अंदाज बऱ्याच वेळा चुकतो टेबल टॉप साईडनी तुम्ही आलात तर. असं सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन. आता याच्यामध्ये योगायोगाचा भाग एवढाच आहे की आदल्या दिवशी अजित पवार रस्त्याने पुण्याला जाणार होते, त्याच्याऐवजी त्यांनी ऐनवेळी फ्लाईटचं बुकिंग केलं किंवा विमानाचं बुकिंग केलं. हा योगायोगाचा भाग, त्यांना कोणी विदर्भातले नेते भेटणार होते म्हणून उशीर झाला आणि म्हणून ते रस्त्याने नाही गेले, ते विमानाने गेले. हा काही चौकशीमध्ये भाग येणार नाही कारण तो, म्हणजे डीजीचे चौकशीमध्ये हा भाग येणार नाही कारण तो एक सिंपल साधी गोष्ट घडलेली आहे, त्यात काही कोणाला माहित नव्हतं पुढे असं होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सिरीज ऑफ इव्हेंट जे तुम्ही सांगताय, व्हॉट वेंट रॉंग असं आपण जे म्हणतो, काय चुकीचं होत होत गेलं, हे चुकलं, ते चुकलं, ते चुकलं, त्याची तर साखळी इथे दिसतेच आहे सरळ सरळ. त्याच्यात शेवटचा संशयास्पद गोष्ट जो रोहित पवारांनी मेन्शन केला ते मी अगदी त्यांच्याशी सहमत आहे, अनेक मुद्द्यांवर सहमत आहे, पण याच्यातही सहमत आहे की पायलट हा थोडा बेफिकीर असल्याची बॅकग्राऊंड होती. याच्याबद्दल आपण डिनाय करून चालणारच नाही. बेफिकीर म्हणजे कशा कशा प्रकारे बेफिकीर हे मी आता ऑन रेकॉर्ड बोलत नाही कारण तसा पुरावा आपल्याकडे नाही, पण तो ऑन रेकॉर्ड असेल, तो त्या कंपनीकडे असेल, अन्य कोणाकडे असेल, आपल्याकडे तो हातात नाही म्हणून आपण तसं बोलायला नको, पण काय बेफिकीरपणा आहे तो आपल्याला सगळं माहिती आहे आपल्याला. अशा सगळ्या याच्यात घाईमध्ये तो उतरण्याचा प्रयत्न करतोय, व्हिजिबिलिटी नाहीये, विमानात बिघाड आहे, अशा 3-4 गोष्टी चुकल्या आहेत. हे लक्षात घेतलं तर तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन मिळतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. प्रसन्न. बरं, रोहितजी आपल्यासोबत विशाल भांगरे सुद्धा आहेत, विमान वाहतूक तज्ज्ञ. त्यांच्याकडे मी जाण्यापूर्वी फक्त एकच प्रश्न तुम्हाला घेऊन मी तुमच्याकडनं भांगरेंकडे जाईन
तो प्रश्न असा की ऐनवेळी म्हणजे एखादा पायलट बदलू शकतो, बदली पायलट येऊ शकतो, पण इथे 2च्या 2 बदली होतात आणि आधीचे 2 असतात ते मुंबईच्या वाहतुकीत अडकतात, तर त्यांचा CDR सुद्धा चेक करा असं रोहित पवार म्हणालेले आहेत. आणि दुसरा भाग असा की एक विशिष्ट धावपट्टीच हा पायलट निवडायला सांगतो, ट्रॅक 11 जो होता तीच निवडायला तो सांगतो. याच्यामध्ये सुद्धा संशय रोहित पवारांना वाटतो. हो, ते अगदी त्यांना संशय वाटणं योग्यच आहे. सगळे शॉकमध्ये आहेत, आपल्यालाही संशय काही प्रमाणात वाटतोच आहे. फक्त आपण टेक्निकली साऊंड असल्यामुळे आपण लॉजिकल गोष्टी बोलतोय, त्यातही मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे पायलट बदलणं याच्यामध्ये अनयुज्युअल किंवा म्हणजे एकदाच घडणारी घटना नाहीये. दर आठवड्याला दर फ्लाईट्समध्ये असं होतं. बऱ्याच वेळा असं होतं की दिल्लीहून मुंबईला विमान घेऊन येणारा एक पायलट तेच विमान घेऊन मुंबईहून पुढे चेन्नईला जाणार असतो, तेच किंवा दुसरं विमान घेऊन चेन्नईहून म्हणजे त्याच कंपनीचं दुसरं विमान घेऊन मुंबईहून चेन्नईला जाणार असतो. तर दिल्लीहून येणाऱ्या विमानाला जर उशीर झाला तर त्या पायलटला बदलून दुसऱ्या कोणाला तरी मुंबई चेन्नईवर बसवलं जातं वगैरे. ही रोज होणारी, एअरपोर्टवर रोज होणारी घटना आहे. जी एव्हिएशनशी संबंधित आहेत त्यांना ते माहिती आहे. इथे फक्त संशयाला जागा ही आहे की त्यांनी असा पायलट निवडलाय की ज्याची बॅकग्राऊंड फारशी साऊंड नाही किंवा तो थोडा बेफिकीर आहे, असं आपण आधी म्हटलं त्याप्रमाणे. आता सांगतो तुम्हाला मी की या सगळ्या भागाची पोलीस चौकशी होईल. बरं, पोलीस चौकशी कुठल्या भागाची होईल? टेक्निकल पार्टची करायची गरज नाहीये पोलिसांनी. क्राईम CIDची जी चौकशी म्हटलंय महाराष्ट्र सरकारने करणार, ती याचीच केली जाईल की CDR काढणं, त्यांचे कोणाचं कॉन्व्हर्सेशन झालं, कोणाचे काय मेसेज कोणाला गेले, काय झाले, आणि हे योगायोगाने त्यांनी आपलं ड्युटी बदलली फक्त का त्याच्या मागे काही डिझाईन होतं. लास्ट पॉइंट तुम्हाला एक महत्वाचं सांगतो की ज्या बाजूनी तुम्ही आणि मी, प्रसन्न तुम्ही आणि मी एकदा मुंबईहून सोलापूरला एका प्रायव्हेट जेटनी गेलो होतो, हे तुम्हाला आठवत असेल. हो, आठवत आहे. पूनम महाजन यांचा, प्रमोद महाजनच्या, स्वर्गवासी प्रमोद महाजन यांच्या वक्तृत्व स्पर्धेचा कार्यक्रम होता आणि वरुण गांधी आपल्या सोबत होते. आपल्या विमानात वरुण गांधी होते आणि तुम्ही आणि मी एका प्रायव्हेट जेटनी गेलो होतो. कुठून गेलो होतो? कालिना गेट नंबर 8ला आपण दोघे भेटलो आणि आपण आत गेलो. कालिना गेट नंबर 8 हे स्पेशल गेट आहे. तिथनं देशातले सगळ्यात श्रीमंत उद्योगपती, देशातले सगळ्यात मोठे VVIP मंत्री सगळे त्या गेटनी आत जातात आणि जी विमानं पार्क केलेली असतात त्यामध्ये बसतात. तिकडची सिक्युरिटी ही दुसऱ्या साईडचं जनतेसाठीचं जे गेट आहे त्याच्यात 10 पट असते. असं काय करताय? तिथे जी विमानं पार्क केलेली असतात त्याच्यात देशातले सगळ्यात मोठे उद्योगपती त्याच्यात जाऊन बसतात ना. त्यामुळे तिकडचे CCTV, तिकडची सगळी सिक्युरिटी ही प्रचंड टाईट असते. अशा परिस्थितीत विमानात घातपात करण्याचं एका रात्रीमध्ये कोणीतरी ठरवलं, कारण रात्रीच बुकिंग झालं अजित पवारांच्या विमानाचं. ठीक आहे, एका रात्रीत कोणीतरी झालं असं, अशी शक्यता किती आहे याचा फक्त तुम्ही आणि तुमच्या प्रेक्षकांनी विचार करावा. एवढं मी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद रोहितजी आपल्या या सविस्तर विश्लेषणासाठी. मी भांगरेंकडे जाईन. विशाल भांगरेजी, सगळी चर्चा तुम्ही ऐकताय, प्रश्न सगळे तुमच्या समोर आहे. तुमचं याबद्दलचं उत्तर किंवा तुमचं मत. भांगरेजी. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळेचे चौकशीचे अहवाल आहे ते एक एक टप्प्याने ही सगळ्याशी जुळत येतील, तेव्हाच आपल्या त्याचे तार सगळे जुळतील, साध्या भाषेत सांगायचं झालं. आणि जे काही टेक्निकली एक्सपर्टांनी विमानाबद्दल माहिती दिलेली आहे किंवा जे जुनं होतं नवीन होतं, पण प्रत्येक गोष्टीचं एक लॉगबुक मागच्याही आपण पहिल्या याच्यात सांगितलेलं आहे की लॉगबुक प्रकारमध्ये सगळं इंजिनिअरिंगचं सुद्धा नोटिंग असतं. त्यामध्ये विमानाचे प्रत्येक तासाला होणारं त्याचं चेक, प्री फ्लाईट चेक असतं, आफ्टर लँडिंग, बिफोर टेक ऑफ पहिलेचे जे काही प्रोसिजर असतात त्या सिस्टम फॉलो होतात. आणि आमचे दादा म्हणजे हे अति विशिष्ट व्यक्तीच्या कॅटेगरीमध्ये होते. त्यात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्याच्यासाठी जी चाचणी असते, जो प्राथमिकरित्या जे विमानाची पडताळणी होऊनच ते विमान जातं, आणि महाराष्ट्र शासनाने पण सगळ्याची दक्षता घेतलेली असेल आणि असेल नाही म्हणतात, त्याशिवाय प्रोसिजरच होत नाही समोर. हा एक महत्वाचा भाग आहे. त्यानंतर आता टेक्निकली रित्या जे काही बॅकअप प्लॅन सरांनी सांगितला की ऑल्टरनेट मध्ये पायलट चेंज झाला तर ते बॅकअप प्लॅन असतो, पण त्या प्रत्येक पायलटला सुद्धा त्या विमानात संबंधित रेटिंग लायसन्स असल्याशिवाय ते विमान ते उडवू शकत नाही. बरोबर आहे. आणि त्यातल्या त्यात त्यांचा जो काही प्रदीर्घ अनुभव दिसतो आहे आणि मेडिकॉलचा एक थोडासा ट्विस्ट त्याच्यात निर्माण झालाय, त्यांनी का नाही दिलं की नाही दिलं, किंवा त्या ब्लॅक बॉक्स मध्ये जे काही अहवाल प्राथमिकरित्या आढळून येत आहे, तरी सुद्धा त्याची जी गहन चौकशी झाल्यावर जी समिती कमिट्या जी आपण म्हणतो आहे ती चाचणी त्या टेक्निकल रित्याच दिल्या जाईल. अर्थात भांगरेजी, आपण सगळेच या अहवालाची वाट बघतोय. तुम्ही म्हटल्याप्रमाणे मगाशी अहमदाबाद हवाई अपघाताची सुद्धा चर्चा झाली, त्याचा अहवाल असेल किंवा अजितदादांचा अहवाल असेल, हा जनतेसमोर येईल आणि त्याची निष्पक्ष चौकशी झालेला अहवाल, CCTV फुटेज, या सगळ्या गोष्टी आणि लोकांच्या मनातले प्रश्न, रोहित पवारांनी अधिकृतरित्या मांडलेले प्रश्न, या सगळ्याची उत्तरं त्यातून मिळतील अशी अपेक्षा आहे. सध्या मात्र
अजित पवारांच्या अपघात हा घात असू शकतो याची अत्यंत स्पष्ट मांडणी करण्याचा प्रयत्न रोहित पवारांनी केलेला आहे. त्यामुळे आता याचं उत्तर देण्याची जबाबदारी यंत्रणांवर जाते. त्यांचं काय उत्तर येतं ते आपण पाहूया. तुर्तास इथेच थांबूया. पाहत राहा पुढारी न्यूज.